तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वन टक्स ब्लाऊज कसा शिवायचा, जर तुम्हाला कटोरी येत नसेल, प्रिन्स कट येत नसेल तर तुम्ही साधा सिंपल वन टक्स ब्लाऊज शिवू शकता. खूप सोपं आहे. आता इथे मी उंची घेतली 14ची, रुंदी घेतलेली आहे 10.5-11ची आणि आता हे कट करून घेत आहे. त्यानंतर आता आपण गळा, शोल्डर ते सगळं कट करणार आहोत. हा पाठीमागच्या भागाची कटिंग आहे. तर आता याच्यावरती डिझाईन होती पाठीमागच्या ब्लाऊजवर, तर मग पाठीमागचा भागाची उंची आणि रुंदी कट करून घेतली, तो त्यावरती ठेवला आणि जशाचा तसा तो आता कट करून घ्यायचा आहे. तर वन टक्स ब्लाऊज खूप सोपा असतो फक्त, आणि म्हणजे होतो पण खूप 15 ते 20 मिनटात शिवून. तर त्यामुळं हा वन टक्स ब्लाऊज आपण शिवू शकतो आणि बसायला पण छान बसतो, व्यवस्थित बसतो, फास्ट पण होतो. जर तुम्हाला कटोरी येत नसेल, प्रिन्स कट येत नसेल, तुम्ही नवीन ब्लाऊज शिकत असाल तर वन टक्स पहिले शिवून बघू शकता. तर आता इथे ना शोल्डर घेतलेला आहे मी, गळा मोठा होता म्हणून 3चा घेतलेला आहे आणि गळ्याचा आकार पण 3चा घेतलेला आहे. आता इथे जेवढी गळ्याची उंची दिलेली आहे तेवढी कट करणार आहे आणि जो आर्महोल आहे ना, मोंडा आहे ना, तो आता इथे आखून घेतला आणि गळ्याचा आकार पण आखून घेतला. तर हा पाठीमागचा भाग आहे. आणि जर वन टक्स असेल ना तर काही जणी हा भाग आहे ना पुढून पण लावतात पॅचवर्कचा आणि पाठीमागून बॅक हुकचा ब्लाऊज शिवतात. तसा पण छान दिसतो, कारण बॅक हुक छोटी असते आणि ही डिझाईन मोठी असते. तर मग काहींना पुढून आवडते ही डिझाईन आणि काहींना पाठीमागून पण आवडते, जिकडं तिकडं जसं ज्याची त्याची आवड. तर आता पुढचा भाग कट करायचा आहे. जसं पाठीमागचा कट केला तसाच ठेवायचा आहे अस्तरवर आणि तो कट करून घ्यायचा आहे. आता आहे ना इथे गळ्याचा आकार कट करायचा. गळा मी 2.5वर घेतला, पाठीमागचा 3वर होता पण तरी पण पुढचा मी 2.5वरच घेतला, म्हणजे खूप जास्त शोल्डर वगैरे उतरत नाही. तर आता मुंडा तर कट केला होता पण पुढच्या साईडने थोडासा खोलगट शेप द्यायचा, म्हणजे जेणेकरून ब्लाऊज छान बसतो. गळ्याचा आकार द्यायचा. गळ्याची उंची 6 घेतलेली आहे, गोल आकार दिलेला आहे, म्हणजे खूप फास्ट कटिंग होती, शिवून पण फास्ट होतो. आणि आता हे मी ब्लाऊज पीसवर कट करत आहे. पुढचा भाग, मागचा भाग तर कट केलेला होता, आता हा पुढचा भाग आहे ना. याला कटोरी कट करायची ना प्रिन्स कटचं काही कट करायचं, जोडून पण खूप पटकन होतो आणि त्यामुळं मग मी हा शिवलेला आहे ब्लाऊज. माझा होता म्हणून मी असा शिवते. जर कुणाला कटोरी प्रिन्स कट पाहिजे असेल तर तसा शिवत असतो, कारण की हा माझा होता म्हणून मला फास्टमध्ये शिवून घ्यायचा होता आणि शिवायचा कंटाळा पण येत असतो. तर त्याच्यामुळे मी फास्टमध्ये असा ब्लाऊज शिवला माझा स्वतःचा. तर आता हा बाही, इथे मी बाही कट केली. तर ही चुन्याची बाही असते ना, ती फुगा बाही. तर इथं पूर्ण व्हिडिओ मी टाकला आहे सेपरेट, कशी बाही कट करायची काय, त्याची लिंक आहे ना कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तो तुम्ही बाही कशी कट करायची, कशी जोडायची ते पूर्ण दाखवलं आहे, तो बघा. आता इथे गळा जोडून घेणार आहे. खूप सोपा आहे शिवायचं सुद्धा, तुम्हाला आता दिसेलच ह्याच्यामध्ये. काहीच करायचं, काहीच टेन्शन नाही. जर तुम्ही साधी बाई जोडत असाल तर मग तर काहीच जोडायला नाही, इतक्यात होऊन जातो. येथे मी फुगाबाई शिवला म्हणून तर बाई जोडायला थोडा वेळ गेला, पण असा सिंपल ब्लाऊज खूप फास्ट होऊन जातो. घरच्या घरी तुम्ही स्वतःला वापरण्यासाठी शिवू शकता. जर तुम्हाला म्हणजे तुमच्याकडं मशीन असेल आणि तुम्हाला बाहेर जाऊन शिवायचा कंटाळा येत असेल किंवा होत नाही टेलर लोकांकडून शिवून लवकर ब्लाऊज, जर तुम्हाला स्वतः शिकायचं असेल तर तुम्ही असं वन टक्स शिवू शकता आणि छान पण बसतो एकदम मस्त. तर तुम्ही घरच्या घरी जर तुम्हाला शिवायचं असेल, नवीन असाल, तर तुम्ही असं ब्लाऊज शिवून बघा. तुम्हाला ब्लाऊज पण येईल आणि तो बसेल पण छान. तर त्याच्यामुळे तुम्हाला शिवण्यासाठी मूड येईल आणि त्याच्यानंतर तुम्ही अजून दुसरा पण शिकशाल, कटोरी, प्रिन्स कट, बाकीचे जे आहे ते. तर आता गळा इथे जोडून झालेला आहे. म्हणजे बऱ्याच जणींना बेसिक गोष्टी मशीन चालवता येते, टिपा वगैरे मारता येतात. तर असं तुम्ही सिंपल ब्लाऊज शिवू शकता घरच्या घरी स्वतःला वापरण्यासाठी, किंवा आता रेडीमेड ब्लाऊज हे असे असतात, तर ते अशा ब्लाऊजवर ना असं वन टक्स छान दिसतो. तर असा ब्लाऊज तुम्ही घरच्या घरी शिवू शकता. तर आता मी पाठीमागच्या बाजूला आहे ना टक्स मारून घेत आहे. गळा आता जोडून झालेला आहे आणि आता याच्यानंतर पुढचा भाग आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर गळ्याला रेडीमेडच डिझाईन होती, तर त्याच्यामुळे तसाच गळा घेतला मी. आता हा फ्रंट साईड आहे, तर याच्यामध्ये आपल्याला हुक लावण्यासाठी मधून कट मारायचा आहे, पण मी गळा आधी जोडून घेते आणि खालची शिलाई पण मारून घेते, म्हणजे लवकर फास्ट होतं शिवून. तर त्यामुळं आता मी गळा जोडून घेत आहे इथे. या जर बेसिक गोष्टी तुम्हाला येत असेल तर तुम्ही या पद्धतीने ब्लाऊज नक्की शिवून बघा घरच्या घरी.
आता खालच्या बाजूने टिप मारली, त्याच्यानंतर ब्लाऊज आता या पद्धतीने आपण सुईचा करणार आहोत आणि वरच्या बाजूने टिप मारून घेणार आहोत. अगदी सोपं ब्लाऊज आहे, कुणालाही जमेल वन टक्स. आता गळा जोडून घ्यायचा आणि मोंडा वगैरे आपण आधीच कट केलेला होता. आणि त्याच्यानंतर तुम्ही स्लीव्जचा व्हिडिओ बघा, कमेंटमध्ये लिंक राहील. जर तुम्हाला सिंपल स्लीव्ज जोडायचे असेल तर तुम्ही स्लीव्ज तशीच कट करा जशी व्हिडिओ दाखवली असेल आणि सिंपल जोडा. आता खालच्या बाजूने पण टिप मारून घेते इथे मी. आणि फ्रंट साईडला हा वन टक्स आपण फक्त वन टक्स देतो. आणि प्रिन्स कट पण असंच या पद्धतीने असतो, फक्त एक पार्ट आपल्याला कट करायचा असतो आणि फक्त एक शिलाई वाढली असते याच्यामध्ये, बाकी काही नाही. बाकी सोप्पाच असतो. प्रिन्स कटसुद्धा असाच असतो, फक्त आपल्याला कट मारायचा होता आणि म्हणजे टक्स मारून कट मारायचा होता, पण आपण ते केलं नाही. आता हा वन टक्स आहे म्हणून वन टक्स शिवत आहे. ते आता मधल्या साईडने ना एक कट मारला, म्हणजे दोन्ही भाग केले, एक बाजूने हुक लावण्यासाठी, एक बाजूने आय करण्यासाठी. आता ही हुकची पट्टी आपण जोडून घेतो. जर तुमच्याकडून ब्लाऊज वगैरे चुकत असेल ना, आधी छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा शिकण्यासाठी, म्हणजे व्यवस्थित बसतो ब्लाऊज. तर आता हुक पट्टी झाली, ही आय पट्टी आता इथे करत आहे, म्हणजे या साईडने हुक लावायची, तिकडे आय करणार होतो आपण. जवळजवळ पूर्ण ब्लाऊज होत आला, आता तुम्ही बघत असतील. आणि हुक आय पट्टी झाली, मागचा भाग जोडून झाला, पुढचा भाग जोडून झाला. इतकं फास्ट जोडून झाला, काहीच वेळ लागला नाही. तुम्ही आरामात अर्ध्या तासात हा ब्लाऊज फिनिश करू शकता. आणि आता मी स्लीव्ज म्हणजे शोल्डर जोडून घेणार आहे. आधी हे दोन्ही बाजू समोर म्हणजे परफेक्ट आहे का बघून घ्यायचे, खालवर नाही पाहिजे, नाही तर मग फिटिंगला खालवर होतो. आणि आता शोल्डर जोडून घेतला, त्या बाजूने पण तसंच करायचं. दोन्ही बाजू सेम आहेत का बघायचं आणि शोल्डर जोडायचे. तर आता शोल्डर जोडून झालं आणि त्यानंतर डायरेक्टली बाही जोडायची. तर आता बाही जोडण्यासाठी मी चुन्या वगैरे आधी मारून घेतलेल्या होत्या, तो तुम्ही व्हिडिओ नक्की बघा जर तुम्हाला बघायचा असेल तर. आणि आता डायरेक्टली बाही जोडा. जर सिंपल स्लीव्ज असेल तुमची तर मग अशीच जोडा. तर या पद्धतीने मी चुन्या मारून घेतलेल्या होत्या आणि आता मधोमध ठेवायची. जर असं चुन्याची बाही नसेल तर मग डायरेक्ट तुम्ही कडेने सुरुवात करू शकता जोडण्यासाठी. मग अशी मधोमध जोडायची, काहीच गरज नसते. आणि याला डिझाईन होती बाहीवरती, तर ती मधल्या म्हणजे एकदम मधोमध यावा म्हणून असं मधोमध जोडायला लागते बाही. आणि आता सगळे बाही म्हणजे सगळे ब्लाऊज असेच असतात जास्त करून साड्यांवरती. काठापदराच्या साड्या जर असेल तर असेच ब्लाऊज येतात. आरी वर्कची फॅशन आहे आता सध्या, त्यामुळं ट्रेंडिंग आहे सध्या हे ब्लाऊज. तर आता उरलेला एक्स्ट्रा कपडा मी कट केला आणि दोन्ही बाजूनी स्लीव जोडून घ्यायच्या. आणि स्लीव झाल्याच्या नंतर फक्त फिटिंग करायची आणि आपला ब्लाऊज रेडी आहे. तुम्ही बघितलं असेल, काहीच वेळ लागत नाही या ब्लाऊजला, खूप सोपा आहे. गळा वगैरे जोडायचं, फक्त स्लीव जोडायची, वन टक्स मारायचा आणि ब्लाऊज तयार आहे. तर या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी तुमचा ब्लाऊज शिवू शकता. शिलाई पण तुमची वाचेल आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं लगेच तुम्हाला घालायला भेटेल. म्हणजे जेव्हा तुम्ही टेलरकडे टाकतात तर लवकर शिवून भेटत नाही, मग त्यामुळे तुम्हाला कधी कधी मॅचिंग ब्लाऊज घालता येत नाही, डेली वेअरला ब्लाऊज नसतात. तर त्यावेळेस तुम्ही घरच्या घरी स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवू शकतात. तर या पद्धतीने दोन्ही बाह्या जोडून झाल्या आहे आणि आता मी डायरेक्टली फिटिंग करत आहे. आणि या ब्लाऊजला कपडा पण कमी होता बाही जोडण्यासाठी, तर मग मी काठ सेपरेट कट केलेले होते आणि अर्धी बाही सेपरेट कट केलेली होती. अशा पद्धतीने कापड व्यवस्थित पुरवून हा ब्लाऊज तयार केलेला आहे. आता जवळजवळ झालेलाच आहे ब्लाऊज तयार. आता फक्त फिटिंग करायची. जर तुमचं मापाचं ब्लाऊज असेल तर त्यावरती तुम्ही बाहीची फिटिंग वगैरे बघा की तुमची स्लीव्ज किती आहे, कमरेचं माप किती आहे, त्यावरती तुम्ही
ब्लाऊजनुसार फिटिंग करा आणि मग तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसेल. ब्लाऊजचं निम्मं फिटिंगवरच डिपेंड असतं. ब्लाऊज कसा जरी शिवला तर फिटिंग जरी ढिल्ली झाली, म्हणजे ब्लाऊज जर सैल असला तरी तो ब्लाऊज बोगस दिसतो. तर त्याच्यामुळे फिटिंग एकदम परफेक्ट पाहिजे. जर सैल ब्लाऊज असेल तर काहींना असं वाटतं की ब्लाऊज हे झाला ते झाला, तर ब्लाऊज काहीच झालेला नसतो, त्याला फक्त फिटिंग नसते. तर त्याच्यामुळे फिटिंग व्यवस्थित करा आणि ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो. फिटिंग झाल्याच्या नंतर दिसायला पण छान दिसतो. तर आता इथे माझा ब्लाऊज पूर्णपणे रेडी आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा. इथे मी ना बाहीची फिटिंग करून घेते. बाहीचं माप 5.5 होतं म्हणून 5.5 व मार्किंग केली आणि सरळ रेषेत टिप मारून घेतली. म्हणजे एकदम सरळ नाही, थोडीशी तिरकी मारायची असते, कारण की तुम्ही बघत असतील आपला दंड आणि खाली आपल्याला असं तिरकी टिप मारायला लागते, तर ब्लाऊज छान बसतो. तर या पद्धतीने. तर चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा. 1 टक्स ब्लाऊज होता हा, साधा सिंपल, तुम्ही घरच्या घरी शिवू शकता. आणि जर तुम्हाला कस्टमरचं 1 टक्स असेल तरीही तुम्ही हा ब्लाऊज शिवू शकता. तर चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील. आणि तुम्हाला मी पुढे हा ब्लाऊज वेअर करून पण दाखवलेला आहे की तो कसा बसलेला आहे. एकदम छान बसलेला होता, दिसायला पण छान दिसतो, फास्ट पण होतो. इथे तुम्ही बघत असतील मस्त असा बसलेला होता.